नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, IK गुजराल, LK अडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज या अशा तारकांच्या प्रभावळीत आणखीन एक नाव आहे आणि ते नाव आहे म्हणजे प्रकाश जावडेकर यांचं. या सगळ्यांच्यात एक समान धागा असा आहे की त्यांनी एकच अत्यंत महत्त्वाचं असं खातं भूषवलं आणि ते म्हणजे माहिती आणि नभोवाणी मंत्री. आज रोकठोकमध्ये आपण चर्चेला त्यांनाच आमंत्रित केलं आहे. स्वागत करूया भारताचे माहिती आणि नभोवाणी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांचं. नमस्ते प्रकाशजी, आपलं आज स्वागत. बऱ्याच दिवसांनी म्हणजे इथे पहिल्यांदाच येऊन मला रोकठोकमध्ये रोख समाधान झालेलं आहे. आता आम्ही ठोक तुम्हाला प्रश्न विचारा. पहिला प्रश्न असा आहे की गेले 15 दिवस महाराष्ट्रात काय चाललंय तुम्ही ते पाहताय. अक्षरशः आकडे फुटावेत तसे आकडे फुटतायत. 130, 135, युतीचं तेच, आघाडीचं तेच. कुठेही जनतेच्या हिताचा, जनतेच्या विकासाचा मुद्दा चर्चेला 15 दिवसात, गेल्या 20 दिवसात आलाच नाही. जनता ह्याला कंटाळली आहे. काय सांगाल? नाही, प्रत्येक निवडणुकीचे एक स्टेजेस असतात. त्यामध्ये एक वाटाघाटीचं पर्व असतं कुठल्याही पक्षांचं, नंतर एक तिकीट वाटपाचं पर्व असतं. मग आत्ता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं झालं, आता माघारीचं होईल 2-3 दिवस. त्यामुळे या टप्प्यामध्ये एक तांत्रिक सगळ्या चर्चा चालू असतात. पण याचा अर्थ वी हॅव नॉट लॉस्ट प्लॉट. कारण महाराष्ट्राला लुटून खाल्लं 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनी, आणि आता त्यांनी फारकत घेतली तरी त्यांच्या पापातून त्यांची मुक्तता नाही. म्हणजे काँग्रेस म्हणेल आता की बा ते सगळं राष्ट्रवादीने केलं, असं नाही. ते तुम्ही तेवढेच भागीदार आहात. ते वाल्याकोळ्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, ते तशी कथा आहे ती. आणि त्यामुळे काळ्या पिऱ्याची वाटणीवरनं भांडण झालं तेवढंच त्यांचं आहे. त्यामुळे इश्यूज महाराष्ट्राच्या विकासाचे आहेत आणि म्हणून आम्ही पहिल्या जाहिरातीपासून मला एक नवा महाराष्ट्र आम्ही घडवून दाखवू हेच सांगतोय. त्यामुळे वी आर राईट ऑन लेंथ. आम्ही बरोबर मुद्द्यावर आहोत. नाही, पण जावडेकर साहेब, वाटणीवरून भांडणं शिवसेना आणि भाजप युतीमध्ये झाली नाही. ती मी जी वाटणीची भांडणं म्हटली ती लुटीतल्या वाटणीची भांडणं आहेत, काळ्या पिऱ्याची, ती वेगळी. आणि आमचं असं आहे, हे बघा, कुठली युती करताना मला बाळासाहेबांपासून पहिल्या 84च्या पासूनच्या सगळ्या प्रसंगात मी प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्याबरोबर जायचो, तर मला माहिती आहे. पण आता घडलं नाही, त्यामुळे आता त्याची चर्चा करत बसण्यात अर्थ नाही. यावेळेला नाही जमलं. दरवेळेचंही तुम्ही जर 15 दिवस बातम्या असल्या तर असाच होत्या आणि 5-6 सीट इकडे तिकडे व्हायच्या आणि ते व्हायचं नाही. यावेळेला जमलं नाही की जमवलं नाही, कारण आपण बघतोय 25 वर्ष तुम्ही एकत्र होता, शिवसेना भाजप. यावेळेला शिवसेनेचं ओझं भाजपला वाटत होतं आणि ते कधीतरी उतरवायचं होतं आणि हीच ती योग्य वेळ होती म्हणून भाजपने हा सगळा प्रयोग केला. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण या भाषेत मी बोलत नाही. पण मी एवढं सांगेन की निश्चित रूपाने असलं ओझं वगैरे अशी आमची रिलेशनशिप नाहीत. आणि म्हणून आमच्या बाजूने आम्ही ठरवलं यामध्ये की युतीचा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्या लोकांनी केला. शिवसेनेला जास्त जागा पाहिजेत, पण अन्य पक्षही 4 पक्ष आहेत आमच्याबरोबर आणि त्यामुळे त्यांनाही 18 जागा सोडायच्या. 130चं 135 नाही, ते 130-140 वाटप करू अशी चर्चा आली. पण नाही झालं. आता नाही झालं ते संपलं. म्हणजे कधी कधी तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली की किती इच्छा असली तरी उमेदवारी अर्ज दाखल नाही करतायत. तसं आता ही चर्चा संपली आणि आता आम्ही महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नावर आणि घडवणाऱ्या महाराष्ट्रावर चर्चा करणार. हे आमचं लाईन पक्की आहे. पण जावडेकर साहेब, युती तोडण्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा काय वाटा होता? कारण एवढा 25 वर्षे तुमचा मित्र असलेला पक्ष, त्याच्याशी युती तोडताना अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या कुणीही सेना नेतृत्वाची चर्चा करायचं सुद्धा हे घेतलेलं नाही, कष्ट केलं नाही. तर याबद्दल काय म्हणाल? म्हणजे केंद्रीय नेतृत्वाची तीच भूमिका होती की आता युती? नाही, असा त्याचा अर्थ नाही. पण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये खरोखर लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आम्ही त्या राज्यांना निश्चित, आता हरियाणाची आमची अलायन्स होतो व कुठल्याही राज्यामध्ये, आता झारखंडमध्ये आमची चालू आहे चर्चा. शेवटी तिथे होईल की नाही आघाडी हे त्या स्थानिक राज्याच्या शाखेलाच निर्णय घ्यायचा असतो मूळ. आणि त्याच्यामध्ये अगदी एक शेवटची काही छोटी अडचण आली तर मदत करतो. आता तेलुगू देशमबरोबर मी आघाडी करताना आंध्रमध्ये मी मुक्काम देऊन बसलो आणि 1 महिनाभर आम्ही, तेव्हाही 1-2 वेळा हे होत होतं, पण आम्ही ते केलं. तेव्हाही कोणी मला केंद्रीय नेतृत्वाने मध्ये पडून नाही केलं. आम्ही गेलो, आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही ती युती घडवली.
जावडेकर साहेब, शिवसेनेवाले असं म्हणतायत की जेव्हा बुरे दिन होते तेव्हा शिवसेनाच भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि आता अच्छे दिन आले भाजपचे तर शिवसेनेला विसरली, जुन्या मित्राला विसरली, असा आरोप होतोय. हे म्हणून मी सांगितलं ना, याच्यात काय आहे, शिवसेना याविषयी आम्ही एकही काही वाईट बोललो नाही आणि बोलण्याचं आम्हाला कारण नाही, कारण आमचं इतक्या वर्षाचा मित्रपक्ष होता. पण आता नाही जमलं, आता नाही जमलं तर नाही जमलं, एवढंच त्याचं उत्तर असतं. आणि आत्ता आम्ही वेगवेगळे लढतोय. असं आहे, महाराष्ट्राच्या, आपण मुख्य मुद्दा विसरतोय. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक कूस बदलली, क्या बात. करवटलेली बदली. आणि काय कूस बदलली, 1957 साली पहिल्यांदी ऑपोजिशनची एक युनिटी झाली आणि 105 हुतात्मे झाले आणि 105 आमदारही निवडून आले. एक 77ला 78ला पुन्हा एकदा करवट बदलली आणि त्यावेळेला तोपर्यंत सगळे पक्ष स्वतंत्र लढले. 78ला पुन्हा एकदा जनता पार्टीचे 100 आले आणि मग शरद पवार काँग्रेस सोडून आले आणि मग पुलोद सुरू झालं. पुलोदच्या सुरुवातीपासून गेले 35 वर्ष एका अर्थाने आघाडी, युती आणि असं सगळं राजकारण महाराष्ट्रात झालं, गठबंधन. आता ते संपलं आणि आता जो तो पक्ष आपल्या ताकदीवर उभा राहिला. ही सुद्धा फेज चांगली आहे. अनेक राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे आणि दे हॅव डिलिव्हर्ड. त्यामुळे असं काही मोठं विचित्र घडलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ठीक आहे, इट्स अ नॅचरल इव्होल्युशन. नाही, पण जावडेकर साहेब, आपण यापूर्वी जर बघितलं तर जेव्हा जेव्हा युतीमध्ये तणाव निर्माण व्हायचा तेव्हा दिल्लीतलं नेतृत्व यायचं, मातोश्रीवर भेट घ्यायचं आणि हा सगळा तणाव अगदी वेगळ्या पद्धतीने हँडल करून मिटवला जायचा. पण यावेळेला दिल्लीच्या नेतृत्वाने याच्यात अजिबात रस घेतला नाही, ते अलिप्तच राहिले या सगळ्यापासून. नाही, माझं मत असं आहे की यामध्ये अलिप्त राहण्याचा मुद्दा नव्हता. यामध्ये मुद्दा साधा होता की आमचे महाराष्ट्रातले नेते हे जी भूमिका घेऊन वाटाघाटीला बसले तेव्हा चर्चा पुरेशी पक्षामध्येही झाली होती आणि एक रिझनेबल आम्हाला आमचा एक योग्य वाटा सीटा लढवायला मिळायला पाहिजेत बदललेल्या परिस्थितीमध्ये. आणि त्यामुळे किती म्हणजे एक 10 सीटा वाढवून मिळवण्याचा मुद्दा होता. आता म्हणून मी त्या वार्तात का जात नाही, मग 10 का, मग 8 का, मग महत्व काय, 6 का, याला काय तर गेलं, संपला विषय. आपण तो बाजूला ठेवूया. आणि म्हणून आम्ही आता महाराष्ट्राचे प्रश्न आणि महाराष्ट्राचं भविष्य याविषयी चर्चा करतो. त्या विषयावर आपण नक्कीच बोलणार आहोत. परंतु आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण याची फेर मांडणी आता होण्याचा हा क्षण आहे. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र हा एका पक्षाच्या प्रभुत्वाकडे वाटचाल करतोय का, किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या विचारसरणीचं यापुढे प्राबल्य राहील, महाराष्ट्रातल्या नेत्यांची जे आपण टॉप 3-4 नेते म्हणतो त्यांची लिस्ट यापुढे बदलली जाण्याची शक्यता आहे. एक नवीन नेतृत्व महाराष्ट्राला उदयाला येते, काही नवीन इश्यूज महाराष्ट्राला टॅकल करावे लागतील. ही संपूर्ण खालपासून वरपर्यंत म्हणजे पायतरीचे शिखर की ओर अशी संपूर्ण संरचना बदलते, निश्चित बदलते. आणि याचं ज्यांना वेध आहे तेच हे राजकारण समजू शकतील. मला असं वाटतं की आपण युवकांच्या अपेक्षा आणि गरीब वर्गाच्या अपेक्षा या समजत नाही आहोत. ज्यावेळेला आपण आशा, आकांक्षा, अपेक्षा म्हणतो, ॲस्पिरेशन्स, तर ॲस्पिरेशन ॲज वी थिंक दॅट इट इज ओनली अबाउट मिडल क्लास. नो, इट्स नॉट अबाउट मिडल क्लास. हे गरीबाला आकांक्षा आहेत. तुमच्या घरी काम करणारा वा तुमच्या घरी सफाईला येणारा माणूस सुद्धा तुम्हाला काय सांगतो निरगुडकर, की बरं तुमची ओळख आहे साहेब, आमच्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून द्या. अगदी बरोबर. ही त्या गरिबाची अपेक्षा आहे चांगलं जीवन आणि प्रगतीची. आणि ही ज्यांना समजेल ती नव्या पिढीची ही मागणी आहे. 21व्या शतकातल्या महाराष्ट्राचं वास्तव बदललेलं आहे. ते केवळ कोणीतरी कुणातरी, आणि म्हणून हे लोकसभेतही दिसलं, जातीच्या आधारावर मत नाही झालं. डिलिव्हर कोण करू शकतो, नेतृत्व कोण देऊ शकतो, या बदललेल्या परिभाषेला कोण कवेत घेऊ शकतो. आणि म्हणून मोदींचा इथेच नाही, काल न्यूयॉर्कमध्ये सुद्धा जो जलवा दिसला त्याचं कारण ते आहे की ते बदललेल्या वास्तवाचे प्रतिनिधी आहे. मला तुम्ही आता हे जे म्हणलात तिथे नरेंद्र मोदींच्या गोव्यातल्या भाषणाची आठवण होते. त्यांनी एक शब्द वापरला होता, एक वाक्य असं होतं, देश तो निकल पडा आहे. त्याचा उल्लेख त्यांनी नंतरही पंतप्रधान झाल्यानंतर केला. तुमचा हा जो सगळा विवेचन आहे ते त्या देश तो निकल पडा आहे याच्याशी संबंधित आहे? बिलकुल आहे. कारण देशाला आता प्रगती पाहिजे. पूर्वी कसं होतं, जातीच्या आधारावर मतदानाला एक भूमी होती की बाबा मला ॲक्सेस तरी मिळेल, मला घरात तरी प्रवेश मिळेल, माझी कॉलर तरी थोडी ताट होईल. आता असल्या समाधानावर लोक तयार नाही आहेत. लोकांना शासनाकडून सुशासनाकडे जायचं आहे. लोकांना भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे.
आणि लोकांना चांगला कारभार करून आपलं जीवन चांगलं सुकर करण्याचे निर्णय घेऊन राबवणारं सरकार हवं आहे. त्यामुळे कामाला ठेवल्यासारखं माणसं आता यापुढे ठेवतील आणि तुम्ही चांगलं काम केलं तर यू विल गेट नेक्स्ट टर्म. इफ यू डोंट परफॉर्म युअर पेरिश. ही नेहमी म्हणजे बदललेल्या राजकारणाची ही परिभाषा, ही परिमिती आहे, हे आपण समजून घेतलं आणि पाहिजे. तो डिफायनिंग मोमेंट हा ही महाराष्ट्राच्या आहे दृष्टीनं या निश्चित आहे. ही निवडणुकीचा आहे. निवडणूक ही त्याची डिफायनिंग मुवमेंट आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा आहे की हरियाणामध्ये आपण काय घडलं पाहिलं, आपला जो साथी होता तो आपल्याला सोडून गेला. आत्ता ही मुलाखत चालू असताना 15 मिनिटं आधी बातमी आली ती म्हणजे अनंत गीते हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडत आहेत. मोदी न्यूयॉर्कहून परत आले की ते राजीनामा देतील असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. एकीकडे आपले साथी जे आपल्या बरोबर होते ते सोडून जात आहेत. राष्ट्रीय पक्षांना छोटे पक्ष नको आहेत का? आणि हा प्रश्न मी अशाकरता विचारतोय, फक्त हा भाजपचाच मुद्दा नाही आहे. काँग्रेससुद्धा वारंवार एनसीपीनी विलीन व्हावं असं मुद्दे मांडते आणि एकूणच संपूर्ण भारतामध्ये 2 पार्टी सिस्टीमच्या दिशेनं वाटचाल करण्याची या डेमोक्रेसीची आता वाटचाल चालू आहे का? असं आहे, लोकच आपल्या नव्या जाणीवांनुसार नवं स्क्रिप्ट लिहितील. फक्त आज त्याची घाई मी करू इच्छित नाही की याचा अर्थ आता या देशात 2च पक्ष चालतील वगैरे, असं नाही. अजून बरेच वास्तविकता आहेत, प्रत्येक प्रदेशाच्या वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून लगेच त्याचं पोस्टस्क्रिप्ट लिहिण्याची आत्ता वेळ आली असं मला वाटत नाही. पण एक निश्चित आहे की लोकांना आता ठोसपणाने कारभार हवा आहे. लोक गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर तुम्हाला जबाबदार ठरवू इच्छितात आणि त्याचा कौल लोक एक नेतृत्व एक पक्षाला कौल देऊन त्यांना ट्रायलवर घेऊ इच्छितात. शासनाकडून सुशासनाकडे आणि 5 वर्षानंतर तुम्ही काम केलं नसेल तर त्याचा फैसला जनता करत असते, अशा प्रकारचे रोखठोक विचार आता आपल्यासमोर प्रकाश जावडेकर यांनी मांडले. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू होणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोखठोक प्रकाश जावडेकर. नमस्कार. रोखठोक प्रकाश जावडेकर या कार्यक्रमात आपलं स्वागत. जावडेकर साहेब, शिवसेना आता सरकारमधनं बाहेर पडते. केंद्रीय मंत्री त्यांचे जे आहेत गीते, ते पंतप्रधान अमेरिकेतून परत आल्यावर राजीनामा देतील. भविष्यात याचे काय परिणाम होतील? नाही, पहिलं म्हणजे मी आज याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं जरा काहीच होईल, कारण अजून पंतप्रधान यायचेत. पंतप्रधान आल्यावर गीते त्यांना भेटतील, काय करतील, काय होईल, ते काय म्हणतील, हे काय म्हणतील, होऊ दे. तर काही घटना प्रत्यक्ष घडल्याशिवाय प्रतिक्रिया देणं हे प्रवक्त्याचं काम नसतं. त्यामुळे म्हणून आत्ता मी देणार नाही. एक आम्ही सांगतो, मगाशी त्याचा संदर्भ आला, भारतीय जनता पार्टी स्वतःचं बहुमत मिळवल्यावर सुद्धा आम्ही असं नाही म्हटलं की भाजपचं राज्य आलं. NDA एकत्र आम्ही लढलो, तर NDA सगळ्यांनी NDAचा विस्तार व्हावा, अधिक लोकांना बरोबर घेऊन जावं, अशीच आमची भूमिका राहिली. आणि म्हणून तुम्ही लक्षात घेतलं असेल, महाराष्ट्रातले महायुतीतले 4ही पक्ष ते कदाचित संख्येने कमी असतील, परंतु त्यांचा एकेका क्षेत्रामध्ये प्रभाव आहे, एकेका समाजवर्गामध्ये प्रभाव आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या 4ही पक्षांना आम्ही बरोबर घेतलं आहे आणि मला वाटतं हीच आमची नीती आहे. दिल्ली असो, मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो किंवा गुजरात असो, यांच्या राज्यांच्या निवडणुकांच्या वेळेला त्या राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर होता. प्रधानमंत्र्याची निवडणूक झाली त्याही वेळेला प्रधानमंत्र्याचा चेहरा समोर होता. त्यावेळेला भाजप सांगत होतं काँग्रेसचा प्रधानमंत्र्याचा चेहरा कुठे आहे, आणि काँग्रेस त्यावेळी सांगत होतं की आमची निवडून आलेले लोक निवडतील. अर्थात ती वेळ आली नाही, तो भाग अलायदा. आता महाराष्ट्रात काँग्रेस विचारतंय भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? जर मध्य प्रदेशात, छत्तीसगडमध्ये तो असेल तर महाराष्ट्रात का नाही? पहिल्यांदा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारख्या आम्ही अवस्था यावेळेला आणणार आहोत. ती अशी आहे आणि ती महत्त्वाची आहे की तिथेही अनेक पक्ष होते पूर्वी, परंतु एका पक्षाला बहुमत मिळालं, ते आम्ही चांगलं सरकार करून दाखवलं आणि मग पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार जाहीर केला मुख्यमंत्रीपदाचा. त्यामुळे यावेळेला आम्ही चांगलं सरकार स्थापन करू, कारण इथे एक पक्षीय राजवटीची सवयच राहिलेली नाही आहे. तर दरवेळेला मग ते धुसफूस, भांडणं, अमुक तमुक हे लोकांना नको आहे. आता लोकांना हवं आहे एकाला पूर्ण बहुमत देऊन जिंकवावं आणि यावेळेला भाजपला द्यावं. आणि म्हणून आम्ही जे म्हटलं, शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि चलो चलो मोदी के साथ, तो ये राष्ट्र महाराष्ट्र राष्ट्र के साथ.
एक तर असं जे भावना आहे आत्ता लोकांची, तर त्यामुळे लोक आम्हाला मतदान पूर्ण करतील, आमचा मुख्यमंत्री होईल आणि मग हा प्रश्न 2019च्या निवडणुकीत रिलेव्हंट आहे. नाही, तुम्ही चले चलो मोदी के साथ असा नारा दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत सुद्धा तुम्ही मोदींचा चेहरा लोकांसमोर ठेवला आणि मतं मागितली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा तुम्ही मोदींचा चेहरा दाखवताय. राज्यात नेतृत्व नाही, ज्या नेतृत्वाचा चेहरा समोर ठेवून तुम्ही लोकांसमोर जाल. नाही, असा याचा अर्थ नसतो. हे बघा, नेतृत्वाचा चेहरा आधी सांगायचा का नाही हा नीतीचा नाही, हा रणनीतीचा भाग असतो. आणि रणनीती आणि धोरण याच्यात फरकच आहे ना, म्हणून त्याला नीती आणि रणनीती दोन शब्द वेगळे वापरलेत. तर रणनीतीमध्ये काही राज्यामध्ये आम्ही जाहीर करतो. मला सांगा, तुम्ही 1960 सालपासून महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून कुठल्या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाने मुख्यमंत्री जाहीर केला होता? नाही केला. तर त्यामुळे प्रत्येक राज्याची राजकारणाची प्रकृती असते. इथे पक्ष म्हणून मत देतात लोक, तत्वज्ञान म्हणून मत देतात, इथे कार्यक्रम म्हणून मत देतील. आणि म्हणून यावेळेला आम्ही तो कौल घेऊ. 2019 साली जरूर हा प्रश्न तुम्ही मला विचारा. बहुमत असेल यावेळेला तसं 100%. विधानसभेची निवडणूक जी आहे ती स्थानिक प्रश्नांवर लढली जाते आणि मोदींचा 100 दिवसांचा कारभार जर पाहिला तर तो पाहून जनता भाजपला मत देईल असं वाटतं तुम्हाला? 100%. 100 दिवस नाही, आता जवळजवळ 120 दिवस झाले प्रत्यक्षात, 120-22 दिवस झाले. पण निश्चितपणाने लोकांना ज्या तऱ्हेने एक काहीतरी काम करणारं, एक इच्छाशक्ती दाखवणारं आणि एक नेतृत्व देणारं सरकार जे मिळालं, त्यामुळे देशाची पत सुधारली, देशाची इभ्रत वाढली आणि देशाच्या प्रगतीचा रस्ता निश्चित दिसायला लागला. मग तो टॉयलेटसारख्या छोट्या कार्यक्रमामध्ये वाटणारा, परंतु तो महत्त्वाचा आहे. आता 2 ऑक्टोबरला सफाईचं आम्ही कार्यक्रम कारण त्यांनी कालही सांगितलं की गांधीजींची 2च मुख्य गोष्टी होत्या, एक स्वराज्य आणि दुसरी सफाई. ती सफाई आम्हाला करायची, रस्त्याची पण, घरांची पण आणि मंत्रालयाची पण, आणि ती सफाई आम्ही करणार आहोत. मग पोटनिवडणुकीमध्ये हे का दिसलं नाही? नाही, पोटनिवडणुका या अति वेगळ्या स्थानिक, जेव्हा लोक देखो, आपण लोकांना मुळात कमी लेखता कामा नये. नानी पालखीवाला म्हणायचे, इलिटरेट इंटेलिजन्स, व्हेरी ब्युटिफुल वर्ड वी यूज टू यूज. इलिटरेट इंटेलिजन्स इज मोर इफेक्टिव्ह मेनी टाइम्स दॅन एज्युकेटेड इन कॅपॅसिटी. तर याचा अर्थ सुशिक्षितांच्या उदासीनतेपेक्षा कधी कधी गरिबाचं जे शहाणपण असतं, रोखोक, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोक वेगवेगळ्या निवडणुकीला वेगळ्या पद्धतीने मतदान करतात. आम्हालाही वाटलं अटलजींच्या एकदा वेळेला की बा आपल्याला विधानसभा आणि लोकसभा एकत्र केल्यास फायदा होईल वगैरे. आम्ही केली, 5 महिने निवडणूक लढवली, एकाच दिवशी मतदान झालं. अपयश. लोकसभेला आम्हाला 39% मतं पडली, पण विधानसभेला 31% पडली. तर असं असतं त्यामध्ये. आत्ता 2 वेगवेगळ्या निवडणुका आहेत, त्यामुळे पोटनिवडणुका वेगळ्या आणि मुख्य निवडणुका वेगळ्या. यावेळेला महाराष्ट्राला बदल पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारापासून पूर्ण मुक्ती हवी आहे आणि एक सुशासन देणारा एक पक्ष हवा आहे, आणि तो भाजप आहे. जावडेकर साहेब, तुम्ही मोदींचा चेहरा समोर ठेवून मतं मागताय, पण यश मिळालं तर निश्चितच त्याचं क्रेडिट मोदींना जाईल. अपयश मिळालं तर त्याची जबाबदारी कोणाची असेल? असं आहे, आम्ही रोज आपल्याला भेटू ना, त्यामुळे असं कुठे आहे की आम्ही भेटणारच नाही. आम्ही तर रोज भेटतो, काही असला रिझल्ट तरी. पण अशी यावेळेला आपल्याला वेळ येणार नाही आणि आम्ही मग तुम्हाला आमचा नवा मुख्यमंत्री सांगू आणि निश्चितपणाने पुढे जाऊ. काही मला त्यात अडचण दिसत नाही. तरी तुम्हाला काय वाटतं की राज्यात भाजपचं सामूहिक नेतृत्व असलं, 5 चेहरे समोर दिसत आहेत, तरी टॉप 3चे नेते जर तुम्हाला विचारलं मुख्यमंत्री पदासाठी तर तुम्ही कुणाचं नाव घ्या? टॉप 3 कशाला? अरे पांडव 5 होते, तर 5 पांडव आहेत, तर झालं आहे. पण एकच नेतृत्व करेल ना. नाही, तर एक नेतृत्व करेल तर मुख्यमंत्री एकच होईल. तेच ना, असं होत आहे. काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात कधी कधी जास्त रुची असते. लोकही चांगला विचार करतात. काही नावं गुलदस्त्यात ठेवण्यात जास्त गंमत असते. अर्थात ती नेमकी कशा करताय यातला राजकीय चाणाक्षपणा आपल्या निश्चित लक्षात आला असेल. प्रकाश जावडेकरांबरोबरचा रोखठोक चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहत आहे रोखठोक प्रकाश जावडेकर. नमस्कार. रोखठोक प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. जावडेकर साहेब, तुमची राज्यसभेची जी खासदारकी होती ती तुम्ही रामदास आठवलेंना दिलीत. एवढा त्याग खरं तर भाजपने त्यावेळेला केला. तुम्हाला खासदार करण्याऐवजी आठवलेंना तिथे खासदार केलं. म्हणजे ते शिवसेनेने त्यांना प्रवेश दिला होता खरं तर महायुतीमध्ये. मात्र यावेळेला भाजपसोबत राहताना त्यांनी प्रचंड घासाघीस केली. शेवटपर्यंत ते निर्णय घेत नव्हते
शेवटी निर्णय घेतला, अत्यंत बार्गेनिंग केलं, शेवटी तुम्हाला त्यांना केंद्रात मंत्री करण्याचं आश्वासन द्यावं लागलं. हा सगळा घोडे बाजार आठवलेंनी मांडला असं वाटत नाही? मी झालेल्या घटनांवर बोलत नाही आणि व्यक्तिगत तर मला काही म्हणायचं नाही. असं आहे, एक न्याय होत असतोच आणि म्हणून आता जे आमच्याबरोबर आहेत त्यांनी आपलं पूर्ण माप युतीच्या पदरात टाकलं पाहिजे आणि त्यांनी आपलं पूर्ण माप हे मतदारांमध्ये मतांचा जोगवा मिळवून तो या आमच्या भाजप आणि अन्य पक्षांच्या युतीच्या पारड्यामध्ये टाकला पाहिजे, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं हे होईल, कारण प्रत्येक जणाला एक थोडी उत्सुकता असते की मंत्री व्हायचं आहे, अमुक व्हायचं आहे, तमुक व्हायचं आहे. आमची ही शिकवण नाही मुळात. त्यामुळे मला खासदारकी त्यावेळेला नाही दिली तर आता त्यातच मी सांगितलं होतं की आम्ही चळवळीतून आलो, आम्ही जेलमध्ये गेलो आणीबाणीत, आणि जेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला ही कल्पना नव्हती कधी बाहेर येणार आहोत. आणि त्यामुळे पुढे येऊ, मग आमदार होऊन, मग मंत्री होऊन, अमुक खासदार होऊ, ही आमच्या कल्पनेने आम्ही राजकारण केलं नाही. पण जी जबाबदारी आली ती समर्थपणे पाळली. देशासाठी चांगलं कर गुजरने की एक मंशा है और उससे हम काम करेंगे, हे आम्ही भूमिका घेतली. आणि त्यामुळे मला असं नाही, आणि माझं कार्यकर्ते पण आहे, पदं येतील जातील, पण माझं कार्यकर्ते पण आहे, ते कसं कोण चिलावून घेऊ शकेल? माझ्या मनात आहे ते मी करणार काम. आठवल्यांना एवढं अंजारावं गोंजारावं का लागलं भाजपला? म्हणजे त्यांना शेवटपर्यंत तुम्ही जाऊ नयेत म्हणून प्रयत्न केलेत, मंत्रिपदाचं आश्वासन दिलं. एवढे आठवले स्ट्रॉंग आहेत भाजपसाठी, एवढे गरजेचे होते? असं आहे, आपले जे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन जाणं एका बाजूनी, आणि दुसऱ्या बाजूनी त्याच्यामध्ये मला नाही वाटत याला घासाघेस किंवा बाजार असं काय आम्ही असा बाजार मांडून आम्ही काही मिळवलेलं नाही कुणाचंही समर्थन. आम्ही आमच्या कार्यक्रम नेतृत्व, आणि म्हणून ते राज्यसभेत रोज असतात, ते पाहतात, आणि त्यामुळे त्यांचं समर्थन आहे ते मनापासून आहे. आणि त्यांना मानणारी जी जनता आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने मनापासून मतदान देईल, कारण महाराष्ट्रात हे परिवर्तन घडवायचं आहे, ही यावेळेला इच्छा आहे. जावडेकर साहेब, पण तुम्ही जरी म्हटलं तरी शेवटपर्यंत त्यांच्याशी बोलणी सुरू होती आत्ता. पण जेव्हा राज्यसभेची जागा द्यायची होती तेव्हा शिवसेना आता असं म्हणते की उद्धव ठाकरेंना मोदी साहेबांना भेटावं लागलं, राजनाथ सिंहांशी बोलावं लागलं त्यावेळी, तेव्हा राज्यातले नेते आठवलेंना टाळत होते. आत्ता ज्या पद्धतीनं आठवलेंशी तुम्ही चर्चा केली किंवा माझं काय म्हणणं आहे, शेवटी काही विषयाचा निकाल हा काळ लावत असतो, आणि त्यामुळे आता राज्यसभेचे खासदार भाजपच्या कोट्यातून आठवले आहेत, आणि मी भाजपचा खासदारही आहे आणि मंत्री आहे, त्यामुळे झाला विषय, संपला तो. जावडेकर साहेब, राज्यात स्वबळावर सत्तेत आलात तर आठवलेंची गरज भासणार नाही. त्यामुळे आता त्यांना जी आश्वासनं दिली गेली आहेत त्यांची पूर्तता होईल का त्यावेळेस? नाही, मुळात काय आहे, आता तुम्ही काय आश्वासन वगैरे म्हटलं ते तर मला माहीत नाही, पण मी एवढं निश्चित सांगू इच्छितो की आम्ही दिलेला शब्द मोडत नाही आणि कुणाला असं वाटेवर सोडून देत नाही. त्यामुळे ही आमची नीती नाही. जसं आमच्या इथून तर आम्ही सांगितलं की आम्ही शिवसेनेला हे नाही म्हटलं, मग ते आता केंद्रामध्ये ते काय करतील, मग मुंबई महापालिकेत आम्ही काय करू, मग बाकी ठिकाणी काय करू, असले विषय आम्ही करत नाही. असं जे आत्ताची लढाई आहे याची विधानसभेला आम्ही युतीचा एक प्रामाणिक प्रयत्न केला, नाही झाली, चला लढू, आणि आपोआप पुढे काय होत आहे ते आता ठरवू. देश पातळीवरती काँग्रेस हा तुमचा प्रमुख विरोधक आहे, राज्यात सुद्धा काँग्रेस हा तुमच्यासाठी अस्पृश्य आहे. पण जर सत्ता स्थापनेसाठी गरज पडली तर तुम्ही कोणाची मदत घ्याल? शिवसेनेला पहिला प्रेफरन्स द्याल की राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, मुळात हे बघा, आम्ही इतके वर्ष बरोबर आहोत ते तर हा मुद्दा आहे, पण हा मी जरतरचे प्रश्न अशासाठी विचारत नाही, कारण असं का तुम्ही मानता की तुम्ही आजच मला मुलाखतीची संधी आहे आणि पुन्हा मला तुम्ही भेटणारच नाही? तुम्ही भेटणार, मी इथे आहे, आपण रोखीत बोलू आणि रोखठोक जबाब त्या दिवशी देऊन 19 तारखेला. पक्षाने काहीतरी तयारी ठेवली असेल ना? तसं तयारी नसते, जेव्हा खात्री असते तेव्हा तयारी नाही करावी लागत. 19 तारखेला आपण निकालानंतर भेटू, त्या दिवशी मला बोलवा. राजकारण हा एका पॉसिबिलिटीजचा आणि एका अर्थी इम्पॉसिबल गोष्टी करण्याकरता केलेला खेळ आहे, बरोबर आहे? होय. आता त्यातल्या पॉसिबिलिटीज अशा असतात की आज मनं दुभंगली, दोघं वेगळे झाले, जसे इथे झाले तसे ते काँग्रेस आणि एनसीपी वेगळे झाले, पण याचा अर्थ ती मनं पुन्हा सांधून दोघं एकत्र येणार नाहीत. आता वाटा वेगळ्याच झाल्या,
का वेगळ्या झालेल्या वाटा एकत्र यायची शक्यता आहे? नाही, पहिलं म्हणजे या निमित्ताने एक मला निश्चित सांगितलं पाहिजे की काही जणांनी जाणीवपूर्वक असा एक भ्रम पैदा करण्याचा गेले 2-3 दिवसात प्रयत्न केला होता की जणू काहीतरी आमची युती संपल्यावर त्यांनी युती मोडली आणि म्हणून राष्ट्रवादी आणि भाजपचं काय आहे का. हे बघा, आमची सगळी लढाई राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध. कोणी उखडून काढला, कोणी बाहेर काढले, कोणी त्या सिंचन घोटाळ्याच्या मागे लागलं, कोण बाकीच्या सगळ्या घोटाळ्यांच्या मागे लागलं. आणि म्हणून आम्ही ज्यांच्याशी 15 वर्ष लढाई केली त्यांचं आता आमचं एकदम मेतकूट होईल असं मानणं बरोबर नाही. एक ते चूकच आहे आणि असं होणार नाही मुळीच. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राला गुंडगिरीचा परिचय दिला, ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला भंडावून सोडलं, त्यांच्याबरोबर युती अशक्य आहे. प्रश्न एवढाच आहे की पॉसिबिलिटीची जेव्हा तुम्ही म्हणता चर्चा, त्या पॉसिबिलिटीतला एक रणनीतीचा भाग असा असतो की 19 तारखेची चर्चा आज 29 तारखेला नाही करायची. मान्य आहे, पण मग असं असेल तर राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांच्या विरोधात तुमचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे सभागृह बंद पाडत होते, होय. मोर्चे काढत होते, प्रेसमध्ये आम्हाला मुलाखती देत होते, असे बबनराव पाचपुते आहेत, असे अनेक नेते गावीत आहेत, त्यांना तुम्ही पावन करून घेतलेत. आणि त्याच्यावर सांगताना असं एक विधान आहे की त्यांच्यावरचे आरोप शाबित झालेले नाहीत. मग एनसीपी काय वेगळं म्हणत होता? नाही, यातले 2 भाग आहेत. एक 288 उमेदवारापैकी आम्ही जवळजवळ 250हून अधिक आमचे उमेदवार आहेत. तेव्हा 250 उमेदवारातल्या 240 जणांची चर्चा करायची, त्यांनी आमचं कॅरेक्टर ठरतं का 10 उमेदवारामुळे आमचं कॅरेक्टर ठरतं, हा मुद्दा आहे. असं आहे, निवडणूक ही एक, जर तुम्ही मगाशी इथे तुम्ही चांगलं हे केलंय, बुद्धिबळाचं हे लावलाय पट, तर पट लावलाय तो जिंकण्यासाठी आहे हो, तो हारण्यासाठी थोडाच आहे. तर त्यामुळे आपल्याकडे एक चांगला शब्द आहे, आपद धर्म असतो. एक शब्द आहे, एक आणखी शब्द चांगला आहे की म्हणून हे थोडं सोयीसोयीने असतं. पण याचा अर्थ आम्ही लगेच माणसांना लगेच त्यांचं सगळंच चूक आहे किंवा सगळंच त्यांचं बरोबर आहे असं म्हटलं नाही. पण जे योग्य वाटलं ते निर्णय केले. मी तुम्हाला याच्यापेक्षा मोठी लिस्ट देईन. 50-60 जण आणखी राष्ट्रवादीतले आमच्याकडे यायला तयार होते, पण आम्ही नाही म्हटलं. त्यामुळे असं नाहीये की जो आला त्याला पावन करून घेतला, असं नाहीये. आणि पण जावडेकर साहेब, आपण यादी बघितली तुम्ही दिलेल्या उमेदवारांची, तुम्ही सांगताय भाजपचा करिश्मा आहे, मोदी साहेबांमुळे आम्हाला बहुमत मिळेल. मग असं असताना भाजपला बाहेरचे उमेदवार घेण्याची गरज काय पडली? आपण 250 जणांच्या उमेदवारांमध्ये जवळजवळ 40च्या वर तुमचे बाहेरचे उमेदवार आहेत. याचं थोडं कारण आहे. 40 बाहेरचं म्हणजे बाहेरचे नव्हेत, पण भाजपशी समजा संबंध होते, मित्रत्वाचे होते, परंतु दुसऱ्या पक्षामध्ये होते, असंही काही जण असतात. पण असं का होतं तर आम्ही गेले 25 वर्षे युतीमध्ये लढत होतो आणि ते युतीत लढत असताना आम्ही दरवेळेला 120च्या आसपासच जागा लढल्या. पूर्वी ते 105 वरून सुरू झालं आणि ते 120 पर्यंत येऊन थांबलं. त्यामुळे 120च जागा लढल्या. त्यामुळे 160 जागा अशा होत्या की जिथे गेल्या 25 वर्षात आम्ही विधानसभा लढलो नव्हतो. आम्ही लोकसभा लढतो, जिंकतो. आम्ही स्थानिक जिल्हा परिषद आणि महापालिका, नगरपालिका सगळं पंचायत समिती लढवतो. परंतु विधानसभेचे आणि निवडणुकीला अगदी 20 दिवस राहिल्यावर हे एक थोडं बदललं पाहिजे. म्हणजे ते माझ्या पक्षानेही बदललं पाहिजे, सगळ्यांनी बदललं पाहिजे की हे आपण शेवटच्या उमेदवारी जाहीर व्हायच्या आधी 48 तास त्या युती होणार की नाही याचे निर्णय व्हायचे, आघाडी व्हायची की नाही त्याचे निर्णय व्हायचे. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. यामुळे काही ना काही गोष्टीचा थोडा मुद्दा निर्माण होतो. एक ब्रेकवर जाण्यापूर्वीचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की प्रचाराला थोडीफार सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी प्रचाराचे नारळ फुटलेत. त्या प्रत्येकाच्या प्रचाराचा एक आपल्याला धागा दिसतोय आणि तो म्हणजे राष्ट्रवादीचा जर आपण प्रचार पाहिला, कोल्हापुरात त्यांची सभा झाली, त्यांचं टार्गेटवर भारतीय जनता पक्ष होता. काँग्रेसच्या टार्गेटवर भारतीय जनता पक्ष आहे. मनसेनी परवा शिवसेनेला एक प्रकारे असं सांगितलं की त्यांनी तुम्हाला लाथाडला बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी हे सहन नसतं केलं, केंद्रातली सत्ता भागीदारी सोडून दिली असती. म्हणजे एक प्रकारे प्रत्येकाच्या टार्गेटवर आता भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या टार्गेटवर कोण आहे? नाही, जिंकणाऱ्या पक्षाच्या विरुद्धच ते बोलणार ना, जे हारणार आहेत ते. त्यामुळे त्यांच्या टार्गेटवर आम्ही असणार याच्यात मला काही टार्गेटवर कोण आहे? आमच्या टार्गेटवर जो कुशासन गेले 15 वर्ष केलं, महाराष्ट्राची जी लूट केली, महाराष्ट्राच्या जनतेचं अहित केलं, त्या कार्यक्रम, त्या नेतृत्व आणि त्या सरकार हा आमच्या टार्गेटवर आहे. आणि तसं सरकार पुन्हा दिसता कामा नये, त्याची बदल करण्याची गरज आहे. आणि म्हणून चांगल्या कार्यक्रमासाठी,
चांगल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा पुनर्वैभव प्रस्थापित करून देण्यासाठी, आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, खेडोपाडी 24 तास वीज देण्यासाठी, महाराष्ट्राला एक नव्या उमेदीने भ्रष्टाचारमुक्त शासन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून द्या, हेच आमचं आव्हान आहे. त्यामुळे आमच्या टार्गेटवर तेच आहे. आमचा लढा किंवा आमचा टार्गेट हे कोणा पक्षाशी नाही तर कुशासनाशी, आणि तेच आम्हाला दूर करायचं आहे. या नंतरच्या भागामध्ये आपण रोखठोक प्रकाश जावडेकर यांना आणखीन प्रश्न विचारणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोखठोक प्रकाश जावडेकर. नमस्कार. रोखठोक प्रकाश जावडेकर या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपलं स्वागत. जावडेकर साहेब, राज्यावर 3 लाख कोटींचं कर्ज आहे आणि आता निवडणुकांमध्ये भाजप फार मोठमोठी आश्वासनं देत आहे. ही सगळी आश्वासनं एवढं कर्ज समोर असताना पूर्ण होतील असं वाटतंय तुम्हाला सत्तेवर आल्यानंतर? देशाचं एवढं मोठं देशावर कर्ज करून ठेवलं काँग्रेसनी आणि इतक्या अडचणी निर्माण करून ठेवलेत, पण त्यातून आम्ही मार्ग काढायला सुरुवात केली ना. एक जगाला विश्वास दिला ना की इथे बदलला आहे, जगाची इन्व्हेस्टमेंट यायला सुरुवात झाली ना, आणि देशातली इन्व्हेस्टमेंट सुद्धा जी बाहेर जात होती त्याऐवजी ती देशात व्हायला लागली. एक नवा कॉन्फिडन्स आला. आम्ही इथेही देऊ, आणि मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगायचं आहे की 95 ते 99 आम्ही विकासासाठी कर्ज काढली होती, आणि ती 16,000 कोटीचं कर्ज 33,000 कोटी झालं, म्हणून यांनी ठणाणा केला 99च्या निवडणुकीत. आणि आता त्याचं दसपट झालं, आणि विकास काय झाला? 18,000 कोटी रुपयाचे तुम्ही रस्त्याचं झालं म्हटलं, आणि रस्ते तर कुठेच झाले नाही. तुम्ही 74,000 कोटीचं सिंचन झालं म्हटलं, पाण्याचा एक थेंब शेतकऱ्याला मिळाला नाही ॲडिशनल. आणि म्हणून नुसते पैसे खर्च झाले, कर्ज काढून लूट केली. म्हणजे कर्ज काढून सण करणं म्हणतात, तसं कर्ज काढून सण करण्याचं हे भाग यांनी केला, परंतु यांनी जनतेचं कल्याण केलं नाही. आम्ही ज्या वेळेला कर्ज काढलं होतं तेव्हा कृष्णा खोरे विकासापासून असंख्य कामं केली, ती दाखवली. रस्ते झाले, पूल झाले, सगळ्या पद्धतीचे फ्लायओव्हर झाले, आणि आता काही न होता कर्ज मात्र वाढलं. पण आता आम्ही जास्त वेळ ब्लेम गेम करणार नाही. लोकांना मात्र हे उघड करून सांगणार आहोत की 3 लाख कोटी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी गेल्या 15 वर्षात प्रत्येक नव्याने आता जन्माला येणाऱ्या मुलाच्या डोक्यावर सुद्धा 26,800 रुपयाचं कर्ज करून ठेवलेलं आहे. हे आम्ही ठणकावून सांगणार. जावडे साहेब, मुंबईतलं आपण चित्र बघितलं तर मुंबईत आता गेले 2-3 दिवस एक असं चित्र आहे की गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या मागे गुजराती वोटर्स मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहे. भाजप याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो? नाही, मला नाही वाटत. महाराष्ट्राची परंपरा जी आहे ती उदार परंपरा आहे. त्यामध्ये महाराष्ट्र गुजराती किंवा असा कोणी वाद काढेल तर तो अतिशय दुर्दैवी असेल, पण त्याला लोकही उत्तर देतील नीटपणाने की हे चालणार नाही. कारण यापूर्वी लोक हे चालवून नाही घेणार. याचं कारण आमच्या मागे केवळ गुजराती नाही, आमच्या मागे सर्व समाज आहे. आणि सर्व समाज आहे म्हणजे तुम्हाला अल्पसंख्याक समाजही किती मोठ्या प्रमाणावर यावेळेला सुशासनासाठी मत देतो, कारण त्यांच्याही आकांक्षा आहेत. हो, हे जे आपण असं साचे बंद करून ठेवलंय ना, अमुक वर्ग म्हणजे अमुक याला मत देईल, हे नाही. ही सगळ्या चौकटी मोडून पडणार, ह्या भिंती कोसळून पडणार, आणि मराठीचा जय जयकार करणारा असो वा दुसरा कुठलाही जय जयकार करणारा असो, सगळेजण भारतीय जनता पार्टीला सुशासनासाठी एका पक्षाच्या ताब्यात, अख्ख्या महाराष्ट्राचं एकमत, भाजपलाच पूर्ण बहुमत, हेच होणार. तर जातीयवादी प्रचारही गेल्या काही दिवसात साधारण सुरू झालेला दिसतो. फडणवीस किंवा गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यास हा म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राची पुण्याही संपलेली नाही असा प्रचार राष्ट्रवादीचे नेते करतायत. नाही, असं आहे, शरद पवारांच्या राजकारणाची एक तऱ्हा आहे, आणि ज्यांनी 20-25 वर्ष शरद पवारांना पाहिलं आहे ते 4.5 वर्ष पूर्ण सेक्युलर असतात आणि शेवटचे 3 महिने पूर्ण जाती असतात. तेव्हा हा त्यांचा प्रचार आता यावेळेला चालणार नाही, हे निश्चित आहे. दोन मुद्द्यांवरून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. कदाचित स्वतंत्र विदर्भासंदर्भात भाजपने आश्वासन दिलं होतं, तो मुद्दा एक आहे. दुसरा बेळगाव सीमा प्रश्न आहे. तुम्ही विरोधात असताना प्रचंड या मुद्द्यावर आवाज उठवला होता, आणि तो प्रश्न आम्ही सत्तेवर आलो सोडू अशा प्रकारची भाषा त्यावेळेला केली होती तुम्ही. तर आता हे 2 प्रश्नांकडे भाजप कशा दृष्टीने बघता, आणि हे दोन्ही प्रश्न साधारणतः तुम्ही काय डेडलाईन ठरवले, विदर्भ संदर्भातला आणि सीमा प्रश्न? नाही, विदर्भाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रापासून सगळ्यांची एकच भूमिका आहे, त्यामुळे त्याच्यात काही द्वैत नाही.
आता कुठलं राज्य केव्हा स्थापन होतं किंवा काय करायचं याविषयीचा निर्णय हा स्थळ काळ वेळानुसार आणि त्याच वेळेला त्याला पूर्ण विकासाची, जोपर्यंत तो महाराष्ट्राचा भाग आहे तोपर्यंत सगळ्या विकासाची ही संधी. आणि आम्ही आत्ता हा विषय या निवडणुकीचा विषय नाही, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्ती देऊन सुशासन करण्याची मुद्दा मुख्य आहे. बाकी आमची कमिटमेंट प्रत्येक प्रश्नावरची ही जनतेला माहिती आहे, विदर्भालाही माहिती आहे, आणि म्हणून त्याविषयी कुणाच्या मनात शंका नाही. दुसरा प्रश्न तुम्ही सीमाचा विचारला, त्याच्यामध्ये हा प्रश्न आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात आहे आणि तो खूप लांबला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राने काय ॲफिडेव्हिट दिलं, केंद्राने काय ॲफिडेव्हिट दिलं, पुन्हा जेव्हा येईल तेव्हा काय मांडायचं, या संबंधात आम्ही सगळ्या गोष्टींचं त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. कारण आपली भूमिका महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी, भारतीय जनता पार्टीने रोखठोकपणाने सातत्याने मांडली आणि म्हणून या प्रश्नामध्ये निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाचा आता निर्णय येण्याची प्रतीक्षा आहे. तो काय येतो ते पाहू, मग त्यानंतर पुढे. का वाटतं म्हणजे सीमा प्रश्न सगळ्या पक्षांचे एकी असताना त्या विषयावरती तो सुटत नाही? नाही, काय आहे याच्यामध्ये दोन भाग निश्चित आहेत. एक त्या प्रदेशातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते एकच भूमिका घेतात, कारण ते दुसऱ्या याच्यात नाही आहेत. जिथे दोन्ही पक्षांचे हे आहेत ते मग कोणी महाजन अहवाल सांगतात, कोणी, म्हणून आपण वाट सुप्रीम कोर्टाची चोखाळली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची जी आता वाट चोखाळली त्याचा निर्णय पाहणं, आणि तो मला वाटतं आता महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांनीच निर्णय लागेल. सीमावाद त्याच्यावरून सुटेल. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रकाश जावडेकर कुठे दिसणार आहेत? नाही, प्रकाश जावडेकर तुम्हा सगळ्यांशी बोलतीलच, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता जसं आम्ही एक नवी काहीतरी एकदम जोरदार उद्या प्रचार मोहीम एक थोडी सुरू करतोय, तर त्याची मी उद्या नाशिकमध्ये 2 सभा, नाशिक आणि सिन्नरला सभा करणार आहे. परंतु जिथे जिथे पक्ष सांगेल, मला मुख्यतः काय आहे आत्ता परसेप्शन मॅनेजमेंटचाही मुद्दा आहे. कारण लोकांना हे नवं राजकारण जे झालं, मी जसं म्हटलं कूस बदलली महाराष्ट्राने, तर ती लोकांपुढे नीटपणे ठेवणं आणि त्याच्या संबंधीची रीतसर नीट मांडणी करणं याचीही गरज आहे. आणि म्हणून ते मुख्यतः काम सांगितलंय, जे पक्षाने सांगितलंय ते करायचं. मुळात हा सगळा कारभारच आता मुळे 13-14 दिवसाचा आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलली आहे. काँग्रेसमध्ये असं एकदा घडलेलं आहे, अनेकदा घडलेलं आहे की दिल्लीहून मुख्यमंत्री आलेला आहे. महाराष्ट्रात असं काही होईल? भारतीय जनता पक्षाचं जर बहुमत आलं स्वतःच्या बळावर येणारच, तर मग दिल्लीतला कोणीतरी नेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येईल? नाही, हा दिल्लीतला म्हणजे असं कुठून परग्रहावरून मंगळावरून आल्यासारखं का बोलतात? तेही आता आपण जिंकलं, मंगळही जिंकलं, त्यामुळे असलं काही नाही. पण प्रश्न प्रवक्ते पण दाखवत आहे. माझा प्रश्न तुम्हाला बरोबर कळला? नाही, प्रश्न बरोबर कळल्यामुळे बरोबर उत्तर देतो की उत्तर असं आहे त्यातलं की निश्चितपणाने महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टीला कार्यक्रमाच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये सुशासन आणण्यासाठी, या ठिकाणचा वेगाने विकास करण्यासाठी मत देणार आहे आणि त्याचा पूर्ण आदर राखून लगेच आम्ही मुख्यमंत्री आमचे आमदार निवडतील. तुमच्या समोर हा बुद्धिबळाचा पट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा सारीपाट आता मांडला जातोय. बिलकुल. या बुद्धिबळाच्या पटावर प्यादी आहेत, घोडे आहेत, हत्ती आहे, उंट आहे, वजीर आहे, राजा आहे. आपली स्वतःची महाराष्ट्राच्या राजकारणातली भूमिका यातल्या कुठल्या गोष्टीशी सिम्बॉलाइज कराल? प्रतीक असं वाटतं? यातल्या सरळ चालणाऱ्या कुठल्याही याच्याशी माझं तेच आहे, म्हणजे सरळ त्यातलं मार्ग करायचा, जो पक्षाने सांगितलं ते काम करत जायचं, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे याच्यामध्ये तिरकी चाळ करणारा मी नाही, निश्चित एवढं सांगू शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात तिरकी चाल करणारा मी निश्चित नाही, परंतु प्रश्नांना उत्तर देताना आपलं अस्सल जपलेलं प्रवक्तेपण मात्र प्रश्नांच्या उत्तरात निश्चित दाखवलं. पण तरी सुद्धा रोखठोक प्रकाश जावडेकर आज या चॅनलसाठी आपण वेळ दिला त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीनं धन्यवाद. बहुत मला खूप आनंद वाटला आज G24 तासशी बोलून, कारण मी दिल्लीमध्ये पाहतो, मला फार मराठी तिथे बोलावं लागत नाही हल्ली, पण आज आनंद वाटला. थँक्यू. G24 तास रहा एक पाऊल पुढे.